नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका आता लागल्यात. या ठिकाणी माळीताई आणि लोकरेताई असे एक दोन उमेदवार समोर दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं या भागामध्ये काय होऊ शकेल? या भागामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे 3 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. कोण कोण? सरिताताई माळी जिल्हा परिषदसाठी आणि सुरेखा गबाले पंचायत समितीसाठी आणि राजू गोडे कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या आदिवासी विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या संघटना, आदिवासीच्या समाजाचे प्रश्न जे शासन दरबारी मांडण्याचं काम अद्यापपर्यंत जे योग्यरित्या असं झालेलं नाही आणि आदिवासींना योग्य असा न्याय मिळालेला नाही. आदिवासी विकासापासून बराच दूर अंतरावर असल्यामुळे आदिवासींच्या विचारातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये असणारे घटक पक्ष यांच्या सर्वांच्या माध्यमातून हे तिन्ही उमेदवार आम्ही आदिवासी विभागामध्ये आदिवासी विचारांच्या आणि शरद पवार साहेबांच्या विचाराचे ज्या मागे विधानसभा लोकसभा ज्या वेळेला या ठिकाणी इलेक्शन झालं त्यावेळेस सन्माननीय देवदत्त निकम साहेब यांनी आदिवासी जनतेमध्ये आदिवासींच्या प्रश्नांची जाण की जे हिरड्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. योग्यरित्या जे विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही अशी संघटनांची अनेक वेळा या ठिकाणी ओरड आहे. संघटनेने आंदोलन केले. आदिवासी बिरसा ब्रिगेड असेल, नंतर किसान सभा असेल आणि या संघटनेने मागच्या दोन्ही इलेक्शन लोकसभा आणि विधानसभेला या ठिकाणी महाविकास आघाडीला साथ दिल्यामुळं त्यांचे जे समविचारी विचारी या पक्षाचे जे एकनिष्ठ आहेत त्या लोकांना आम्ही घेऊन आदिवासी विभागामध्ये हे जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट हा या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत की जेणेकरून आदिवासींचे प्रश्न हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमामध्ये हे संघटनेचे कार्यकर्ते असल्यामुळे हे योग्यरीत्या सभागृहामध्ये मांडले जातील आणि आदिवासींच्या जे प्रश्नांची आजपर्यंत योग्यरित्या जी उकल झालेली नाही, सोडवण्याचा प्रयत्न हे उमेदवार करतील. कारण घटनेला अनेक वेळा आंदोलनं करावी लागली. 108चा प्रश्न असेल, बँकेचा प्रश्न असेल, हिरड्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, जे तालुक्याच्या नेतृत्वाने मांडवायला पाहिजे त्या पद्धतीने मांडलं नाही. या संघटनांना उपोषणाला बसावं लागलं, आंदोलनं करावे लागले. ज्यावेळी हिरड्याचा प्रश्न 14 कोटीचा 2020 साली जे पैसे मिळायला पाहिजे होते गारपीटचे, परंतु ते 5 वर्षेसुद्धा या सक्षम नेतृत्वाने राज्यकर्त्यांनी लक्ष न दिल्यामुळे किसान सभा आणि इतर बिरसा ब्रिगेडचे आणि समविचारी ज्या आदिवासी जनता आहेत त्यांना प्रांत ऑफिसला उपोषणाला बसावं लागलं, नाशिकला जावं लागलं आदिवासी विकास विभागामध्ये. त्याप्रमाणे गावित साहेब माझे जे आदिवासी विकास मंत्री होते त्यांची भेट घ्यावी लागली, मुंबईला लाँग मोर्चा काढावा लागला आणि अशा पद्धतीनं तेव्हा पुढे तो हिरड्याचा हमीभाव प्रश्न सुटला. हमीभावाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. आदिवासींचं एकमेव उत्पन्नाचं साधन हिरडा आहे की त्या हिरड्याशिवाय आदिवासी जगू शकत नाही. परंतु त्याचंसुद्धा या ठिकाणी या सरकारने की हिरड्याला भाव देण्याचं काम केलेलं नाही. आजही आदिवासींचा हिरडा पडलेला आदिवासींची ससेवलपट होते. आदिवासींना रोजगार नाही, आदिवासी भागामध्ये गाड्या नाहीत, आदिवासामध्ये फक्त इमारती झालेल्या आहेत. तळेघरमध्ये इतका मोठा दवाखान्यात झालेले की शहरामध्ये सुद्धा अशी इमारत नाही आणि असं या नाही. इतकी स्वच्छ आणि सुंदर इमारत असून त्यामध्ये साध्या गोळ्या नाही. मागच्या आठवड्यामध्ये मी स्वतः आजारी असताना त्या ठिकाणी गेलो होतो. मी आरोग्य खात्यामध्ये काम करत होतो. मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी फक्त दवाखाना उभा आहे, परंतु पाहिजे त्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या नाहीत. आज कोट्यावधी म्हणता आदिवासी जनतेसाठी आदिवासी विकासाचा निधी आला, आदिवासी विकास एवढं करते, परंतु मग या दवाखान्यामध्ये ज्या 42 गावांचा संपर्क त्या ठिकाणी आहे, तालुक्याच्या मध्यवर्ती गाव तळेघर जे आहे त्या ठिकाणी खेडा असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, घोड नायर असेल, भीम नायर असेल, तिकडं आंधर नायर असेल, या सर्व गावांचा संपर्क त्या ठिकाणी आहे. मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी दवाखाना जर सक्षम असेल, 2 नर्स आणि 1 डॉक्टर आणि कंपाऊंडर आणि औषधाचा तपास नाही, अशा पद्धती जशी इमारत असेल विकास निधी आणला, इमारती बांधल्या, परंतु जर जनतेला त्या पद्धतीचा न्याय मिळाला नाही तर त्याचा उपयोग काय साहेब?
तुमचं असं म्हणणं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही ज्या दिल्यात उमेदवार वगैरे हां. माळी हो त्या निवडून येतील? हो निवडून येतील आणि 100% आदिवासींच्या प्रश्नांची आदिवासींच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा 100% प्रयत्न करतील, कारण त्या एज्युकेटेड आहेत. आजपर्यंत समाज हा फक्त एकाने सांगायचं आणि बाकीच्याने ऐकायचं असं राहिलेला नाही. लोक सुशिक्षित झालेले आहेत, उमेदवार सुशिक्षित आहेत, स्वतःचे प्रश्न मांडलेले आहेत. मागच्या राज्यकर्त्यांना न बोलणारे उमेदवार पाहिजेत, फक्त त्यांनी फक्त निवडून यायचं आणि गप्प बसायचं. परंतु आता तसा समाज राहिलेला नाही. आमच्या आदिवासी समाजामध्ये सुद्धा की पवारसाहेबांनी 72 साली ज्यावेळेला आश्रमशाळा ओपन केल्या आणि त्यामुळे बराचसा आदिवासी समाज हा शिकलेला आहे, सुशिक्षित झालेला आहे. कोण त्याचं शोषण करतं आहे, कोण त्यांना मागे ठेवते याची जाण झालेली आहे. आणि अशा जाण असणाऱ्या त्या माळीताई, गबालेताई आणि राजू घोडे हे निश्चितच आदिवासींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल, म्हणून त्या निवडून येतील अशी आम्हाला 100% खात्री आहे.